कॉकरोच. कलर करायला तिथं लिहिलंय का तुझं नाव? कुठं लिहिलंय मॅमने? नाही ना, नाही लिहिलं बाबा, असं नाही करायचं. कुठं लिहिलंय? अरे ते नाही, मॅमचं हँड रायटिंग कुठे आहे का तिथं हे क्लास वर्क किंवा होमवर्क कम्प्लीट करा असं काहीच नाहीये ना. मग आता नाही करू शकत आपण. ते आयडी तसं का केलंय तू? तसं नाही करायचं. चला व्यवस्थित करा आयडी. ते पण इंडिया फ्लॅग आहे. तू तिथं मध्येच का असं तशी पेन्सिल ओढून दिली ती क्रेयॉनचा कलर? तिथं दिलाय तुम्हाला ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर द्यायचा आहे. तू तसं का केलं? तुझा इंडिया फ्लॅग तू खराब केला ना. सगळ्यांचा छान छान राहिला नाही, तुझा खराब होऊन जाईल. ते मॅमने नाही दिला, ते ऑलरेडी स्टार आहे. त्यातला तुला कोणता मिळतोय आपण ते पाहू. ओके, ऑरेंज, ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, पर्पल और पिंक. हा आता मॅम जेव्हा शिकवतील ना तुला त्यावेळेस तू कर. ओके, छान कर. स्कूलला जाण्या अगोदर रिवचा मूड आज असा काहीसा होता, कारण की सगळी काही तयारी झाली आहे आणि रिव मात्र बुक घेऊन बसलाय की मम्मा मला कलर करायचे किंवा जे काय आहे ते तो मला विचारतोय हे करू का. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आता तर सकाळची वेळ झाली आणि म्हटलं चला आता मला आजचं काम होतं ते म्हणजे खूप मोठं, कारण की कॉक्रोच भरपूर दिसत आहेत. जेव्हा सकाळी उठतो ना किचनमध्ये जाते त्यावेळेस मला असं भरपूर कॉक्रोच दिसतात. म्हणून आज मी तर हे कॉक्रोचचं मिश्रण हाती घेतले, तर सगळीकडे स्प्रे वगैरे मारून ठेवलं आहे. आणि त्यानंतर ना बाकीचे जे काय हे शूजचं रॅक असं नाही म्हणता येणार, पण हा जो छोटासा कप्पा आहे तिथं आम्ही आमचे एक्स्ट्रा म्हणजे जे डेली यूजमध्ये नसतील ना तर ते शूज किंवा ईशानचे आता जे शॉर्ट वगैरे झाले तर ते शूज तिथे ठेवत असतो. तर ते मला व्यवस्थित म्हटलं त्यामध्ये सुद्धा थोडेफार कॉकरोचचे अंडी वगैरे असतील तर ते सुद्धा क्लीन वगैरे नीटनेटकं ठेवून दिलं म्हणजे तिथं कमी होईल ते असं. पण मी ना दिवाळीच्या वेळेस जेवढी साफसफाई केली होती ना तर तेव्हा होते जरा बऱ्यापैकी, पण यावेळेस मला काही याच्यामध्ये जास्त कॉकरोच दिसले नाही. कॉकरोच नसल्यामुळं इतकं काही नव्हतं, तर मग मी फटाफट क्लीन करून घेतलं. आणि क्लीन झाल्यानंतर याचा मोठा प्रश्न असतो तो म्हणजे वाळत कुठं घालायचं, कारण की गॅलरी खूप छोटी आणि तिथे ऊन पण बिलकुलही येत नाही. 9:30च्या सुमारास असं काहीसं वातावरण म्हणजे बिलकुलही वाटत नव्हतं की पाऊस येईल वगैरे काय, पण दुपारच्या नंतर ना एकदमच वातावरण चेंज होऊन गेलं. आणि ह्या स्पेसमध्ये ना मी माझे चप्पल्स वगैरे म्हणजे नेहमी कधी धुते ना एक्स्ट्रा, तर इथंच सुकत घालते. इथं ऊन पण येतं आणि सुकून पण जातात. तर या स्पेसमध्ये ना माझ्या मागच्या वर्षी म्हणजे आता गॅलरी छोटी असल्यामुळे तिथे कुंड्या वगैरे काही नव्हत्या, म्हणजे ठेवल्याच नव्हत्या. सर्व कुंड्या त्या स्पेसमध्ये होत्या. तर एक्स्ट्राचे जे काही चप्पल अजून राहिले होते तर ते घ्यायला मी परत आली आहे आणि ते सुद्धा तिथेच सुकवणार होते. हे सुकत वगैरे घालून झाल्यानंतर ना पुढं सांगते तुम्हाला काय झालं. मी सगळं किचनमध्ये वगैरे स्प्रे मारलाय आणि जे काही चप्पल वगैरे होते ना त्यात पण आहे ना छोटे छोटे कॉकरोच असतात किंवा त्याचे अंडे वगैरे असतात. ह्यावेळेस त्यामध्ये कॉकरोच, तर म्हटलं पहिले त्याचे अंडे वगैरे पण असतीलच ना, तर मग ते पहिले वॉश करून घ्यावं. खरं तर एवढं वॉश करणं वगैरे हे खूप डिफिकल्ट जाते, कारण की किचन ऑलरेडी काढले आणि त्याला साफसफाई करायची म्हणजे की भरपूर टाईम लागणार. किचनमध्ये आपलं भरपूर सामान असतं असं काहीच. तरी पण मग मी काय म्हटलं असू द्या की त्यातले पण अंडे वगैरे निघाले पाहिजे. त्यांना तिथं पण तो स्पेस आहे की मस्त तिथं जाऊन बसतात ते. दिवाळीच्या वेळेस मी जेव्हा क्लिनिंग केलं ना तेव्हा बऱ्यापैकी जास्त होते, पण आता नव्हते इतके. ओके ठीक आहे म्हटलं, जरा कमी झालं इकडे यावेळेस पॉप्युलेशन. तर तिकडचं मी क्लीन केलं आणि नंतर ना आता थोडंसं म्हटलं रेस्ट करावी आणि मग बाकीची परत जी काही आपली डेली आहेत घरातली क्लिनिंग वगैरे ती पण माझी करायची राहिली आहे, तर ती करते आहे. पण त्याआधी म्हटलं थोडंसं ॲपल वगैरे खावं, आज माझा उपवास आहे. तर आधी ॲपल वगैरे खाते आणि मग बाकीच्या क्लिनिंगला. रिवला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर ना मी माझ्यासाठी खीर बनवली होती आणि रियांसाठी खिचडी. व्हेरी नाईस. रिव ना एरोप्लेन बघायला गेला होता, कारण की आवाज आला आणि तो पळतच सुटला, खाता खाता गेला. आणि रिवला मी आज काय बनवून दिले रिव? येस, ॲक्च्युली ना खिचडी रिवला आणि ईशानला टिफिनमध्ये द्यायची होती, त्यांना खूप आवडते. पण झालं असं की तांदूळ व्यवस्थित भिजलं गेलं नाही माझं, आणि मग म्हटलं की यांना आता नको द्यायला. भाजी चपाती दिली होती सकाळी आणि मग मी आता काय दिलं रिवला आणि ईशानला? रिवला खिचडी बनवली आता रिवसाठी आणि ईशानसाठी. ईशान आल्यावरती खाईल, रिव आता खातोय. आणि तुम्हाला तर माहिती मी आज जरा
किचनचं क्लिनिंग वगैरे घेतलंय, त्याच्यामुळं एवढं दमायला झालंय ना खरं तर. फक्त स्प्रे वगैरे मारून ठेवलाय आणि ते मला क्लीन करू की नाही करू असं वाटतंय, कारण की तो वास जो काय स्मेल आहे ना तो असा तिथं दरवळत राहायला पाहिजे असं वाटायला लागलंय. कारण की ना ते कॉक्रोच जातच नाहीये. आत्ता दिवाळीला क्लिनिंग केलं मी, त्याच्यानंतर कितीकच दिवस झालेत आणि परत जैसे हे झाली कंडिशन, म्हणून मी ना आता जरा मनावरच घेतले की नाही हे क्लिनिंग मला करायचंच आहे. तर ते सगळं स्प्रे वगैरे मारला, गॅस आणि गॅस ओटा मी आता मस्त एकदम घासून काढला. नंतर मी माझ्यासाठी खीर बनवली होती आणि रिवसाठी खिचडी बनवली, कारण की रिवला खिचडी आवडते आणि मला खीर आवडते. म्हणजे खिचडी पण आवडते पण खीर मला आवडते आणि पटकन होईल म्हणून मी साबुदाण्याची खीर बनवली होती. तर आता मला आहे ना परत फिल्टर वगैरे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि नंतर बोलते तुमच्याशी, है ना रिव? आणि तू काय करणार आता? डान्स क्लासला जाणार? आज सुट्टी आहे माऊ, हॉलिडे आज. डान्स क्लासला डोंट लाईक दॅट, ओके माऊ? हा नाही ना, आज सुट्टी माऊ क्लासला, ओके? क्लास नाहीये तुझा आज, ओके? हा ठीक आहे, चालते मग खाऊन घ्या फटाफट. हा आज क्लास नाही म्हणून हॅप्पी झालाय. ठीक आहे चला असू द्या, कारण की कधी कधी सुट्टी पण पाहिजे माझ्या माऊला, है ना रिव? हां तर अशी आज रिवला सुट्टी आहे डान्स क्लासला. तर मग आम्ही आमची कामं करून घेतो, ते म्हणजे फक्त क्लिनिंग अँड क्लिनिंग, दुसरं खरं तर काहीच नाही आहे सांगण्यासारखं बोलण्यासारखं. कारण की ह्या झुरळांनी ना इतकं म्हणजे हे केलंय ना घरात नुसतं, असं मला तर नकोच वाटतंय ते झुरळं म्हटलं, दिसले ना झुरळं तर खूप इरिटेट. BHK मध्ये राहत होतो तर त्यावेळेस तिथे अजिबातही झुरळं नव्हते. रिव होता पण रिव फक्त 3 महिन्याचा होता पण BHK मध्ये असताना, आणि त्यानंतर ना आम्ही इकडे शिफ्ट केलंय आणि मग तेव्हापासून आता आम्ही इथंच राहतोय. ओ डान्स की तू असं 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 केलं डान्स, तो हलतोय मला दिसला. हे रिवचा डान्स कसा वाटतंय नक्की सांगा. आणि यापुढे ना रिव छान छान डान्स करायला लागला ना तर मग तुम्हाला पण शेअर करेल की रिव किती छान डान्स करतोय आणि कसं त्याचे मान शिकवतात त्याला, ओके नाही मग? ओके चलो बाय, भेटूया परत. आता काहीतरी छोटं मोठं मी काम करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. ओके बाय. स्प्रे मारून तर झालेलं होतं, आता जेवण बिवण सुद्धा आमचं माझं आणि रिवचं झालं होतं. तर मला हे ना फिल्टर म्हटलं जरा क्लीन करून घ्या, कारण की किती नाही म्हटलं ना तरी तो त्याच्यावर डस्ट वगैरे असते आणि किचन मध्ये आहे म्हणून तो जरा जास्तच म्हणजे असा चिकट झालेला होता. आणि त्याच्यावर मी पहिले ना टॉवेल टाकायची, एक छोटासा टॉवेल आहे तर तो त्याच्यावरती टाकायची, पण आता मी ओपन ठेवलाय म्हणजे दिवाळीपासून मी त्याच्यावर काही नाही टाकलं. तर मला यावेळेस फिल्टर जरा जास्तच खराब झालेला दिसला, कारण की तो टॉवेल खराब व्हायचा, आतमध्ये फिल्टर इतका काही खराब होत नव्हता, पण आता मात्र फिल्टर चांगलाच चिकट झाला होता. तर मला ना त्याला असं सॉफ्ट घासणीने मी घासून घेतलं होतं मस्त, नंतर पुसून वगैरे काढला. आणि जो साईडचा फिल्टर आहे ना एक्सटर्नल, तर तो सुद्धा थोडासा असा त्याच्यावर डस्ट वगैरे होती, बऱ्यापैकी होती म्हणजे, आणि व्हाईट असल्यामुळे ती म्हणजे मला तर खूप दिसते, व्हिडिओमध्ये माहित नाही किती दिसते किती नाही. पण आपण दुसऱ्यांना काही दाखवतोय तर आपल्या घरातल्या वस्तू पहिले क्लीन आणि नीटनेटक्या एकदम छान असाव्या. म्हणजे मी क्लिनिंग तर मी करत असते, पण जी काही डीप क्लिनिंग म्हणतो ना ती सुद्धा मला छान करायची. फिल्टर तर झाला होता, चला म्हटलं मिक्सर पण थोडासा क्लीन करून घ्यावं, कारण की कधी कधी काय होतं त्याच्यात थोडंसं वाटण वगैरे सांडतं किंवा पाणी वगैरे, तर ते आतमध्ये थोडा खराब होतो. बाहेरून तर ओके होतं पण आतमध्ये थोडंसं पाणी वगैरे सांडलेलं किंवा वाटण होतं ना तर त्याचं सांडलेलं, तर ते मी क्लीन करून घेतलं. आणि आता पाऊस आहे म्हणजे बाहेर ना इतके सगळे ते मी शूज वगैरे टाकले होते धुवून, तर पाऊस तर इतका जोरात आलेला, तर म्हटलं चला आता हे पहिलं चप्पल जे असतील किंवा शूज त्याची काहीतरी अरेंजमेंट करावी लागेल, म्हणून मी ना गॅलरीत अशा पद्धतीने म्हणजे नेहमी जेव्हा काही ईशान आणि रिवचे शूज वगैरे धुते ना त्यावेळेस असंच ठेवत. पाऊस तर लागणार नाही आता, हळूहळू वाळून जातील. आता माझी थोडीफार कामं झाली, कारण की काय झालं ना पाऊस अचानक आला, मला सगळे जे काही चप्पल वगैरे सकाळी वॉश केलेलं ते गॅलरीत ठेवावं लागलं. तुम्ही पाहिलंच असेल की मी कसं अरेंज केलं आहे आणि काय ते. आता झाला आहे रिवचा म्हणजे रिव तर झोपणार नाहीच आहे, पण रिवला घेऊन आता मला जावं लागणार आहे इशूला आणायला. तर पाऊस आता कमी झाला आहे म्हणजे नाहीच आहे, पण बघते अम्ब्रेला वगैरे घेऊन जाते, कारण की कधीही अचानक पाऊस येऊ शकतो, एकदम ढगाळ वातावरण आहे असं काहीसं आहे. तर चला आता त्याला पहिले घेऊन येते आणि नंतर ना मग बाकीची भरपूर कामं आहे. आता क्लिनिंग काढलं म्हटलं ना भरपूर थोडी फ्रेश होते आणि जाते. चलो भेटूया परत. आत्ताच नाही का ताईची कमेंट मी वाचली, म्हणजे मस्त म्हणून तर मला इतकं भारी वाटतंय ना, खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच ताई. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की पाहत जा
आणि असंच काही छान छान मी व्हिडिओ टाकत जाईल, तुमचंही एंटरटेन करेल. त्यातून तुम्ही काही जर मोटिवेट होत असाल तर त्यातून तुम्ही काही शिका. मी पण शिकते चाललं आहे माझं खरं तर प्रयत्न. तर खूप भारी वाटतं. आता मी माझ्या फ्रेंडचे जे काही झाडं वगैरे होते ना, तिने सांगितलेलं त्याला पाणी टाकायला, म्हणून मी गेली होती खरं तर. आणि तिकडनं आल्यानंतर ना सहजच YT स्टुडिओ ओपन केला आणि त्यात मला ही म्हणजे आपले लोक तर कमेंट करत असतातच, पण असं अनोळखी म्हणजे कुणी दुसरं असेल ना, आपले यूट्यूब फॅमिली मेंबर, त्यांनी जर अशी काही कमेंट केली तर खरंच मला पण इतकं भारी वाटतं ना. म्हणजे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकता की खूप छान वाटते. खूप म्हणजे आपल्याला आणखीन कामं करायला मोटिवेट होते मी सुद्धा आणि आणखीन नवीन जोमाने काहीतरी करावं वाटतं. खरंच थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. आणि पाहते आता इव्हिनिंगची वेळ आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे. घरात पाहिलंच तुम्ही किचन तर माझं सगळं अस्ताव्यस्त आहे. ते सुद्धा मला म्हणजे ते तर काही मी क्लीन करणार नाही आज, उद्या वगैरे. आता उद्यावरती रिवचा हट्ट होतं की मम्मा खाली खेळायला चल गार्डनमध्ये म्हणून, पण म्हटलं नाही रिव, पाणी म्हणजे पाऊस वगैरे पडून गेलाय तर पूर्ण चिकचिक झाली, तर चल आपण त्या फ्रेंडच्या झाडांना पाणी घालून येऊ. तिने सांगितलं होतं ती गावी गेलेली आहे, तर तिच्या त्या झाडांना पाणी घालण्यासाठी आम्ही चाललो होतो. तर समोर आहे ना तिथे ब्लॉकला म्हणजे जिथं एंट्री करतो ना, तर त्या तिथे भरपूर कुत्रे होते. तर हे दोन मुलं ना त्यांना इतकं जवळून त्यांचं लाड प्यार करत होते, बापरे. पण आम्हाला तर कुत्र्यांची खूप भीती वाटते. भरपूर दिवस ती घरी नसल्यामुळं झाडं बऱ्यापैकी म्हणजे तिचे सुकूनच गेले होते. पण तरी पण मी त्यामध्ये व्यवस्थित असं पाणी वगैरे टाकलं आणि परत घरी आले. तर त्या कमेंट, एका ताईच्या कमेंटमुळे मला खरंच इतकं इन्स्पायर व्हायला होतं ना, हा नाही आणखीन खूप मेहनत करूया आपण, आणखीन खूप काही करायचंय. म्हणजे न धडपडता, न अडखळता मला फक्त काम करायचंय न बाहेर मुलांच्या खेळण्याचा भरपूर आवाज येत होता. म्हणजे बॅडमिंटन म्हणा किंवा व्हॉलीबॉल खेळत होते मुलं, तर त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करते. माझा स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं आणि रात्री इतका मुसळधार पाऊस पडत होता. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.